संत गाडगेबाबा 1905 सालच्या फेब्रुवारी महिन्याची पहिली तारीख या तारखेला एका तरुणाने आपले धार घरदार सोडले. संसार बायका मुली सोडून तो तप करायला निघाला. त्यासाठी तो रानावनात अरण्यात मात्र गेला नाही. त्या तरुणाचे वय अवघे 29 वर्षाचे होते. हा तरुण म्हणजे संत गाडगे महाराज. त्यांचा जन्म वराडात कोतेगाव येथे 1876 साली एका गरीब परीटाच्या घरी झाला. आईबापांनी त्याचे नाव ठेवले डेबू, पण त्याच्याजवळ सतत गाडगे असायचे म्हणून त्यांना गाडगे महाराज म्हणत. लहानपणी वडील वारल्यामुळे आई डेबूला घेऊन आपल्या भावाकडे येऊन राहिली. डेबू मामाच्या शेतावर कष्ट करू लागला. कोणतेही काम करण्याची डेबूला मनापासून हौस होती. काम करायचे ते अगदी नीटनेटके. आपला हात ज्याला लागेल ते शुद्ध झाले पाहिजे, सुंदर दिसले पाहिजे, अशी त्याची काम करण्याची पद्धत होती. काबाड कष्ट करणारे असंख्य लोक असतात. डेबू त्यांच्याहून वेगळा होता. त्याचे मन दयेने भरले होते, मायेने भरले होते. इतरांचे दुःख, दारिद्र्य पाहून त्याचा जीव तुटत होता. तो ज्या समाजात वावरत होता त्या समाजातील लोकांचे वागणे त्याला आवडत नव्हते. ते लोक कर्जबाजारी होते, ऋण काढून सहन करत होते, दारू पीत होते, रोगराई झाली तर औषध न घेता देवाला नवस करत होते, कोंबडे बकरे यांचे बळी देत होते. डेबूला हे आवडत नव्हते. लोकांनी चांगले वागावे म्हणून त्यांना तो जीव तोडून सांगत होता. त्याने आपल्या जवळपासच्या लोकांची एक संघटना केली. त्यांचे दारू पिणे कमी केले. परंतु लोकांच्या भल्यासाठी जीव तोडून राबणाऱ्या डेबूला एक वेगळाच अनुभव आला. 4 चांगल्या गोष्टी सांगितल्या तरी आपले कुणी ऐकत नाही. आपल्या शब्दाला वजन नाही. आई आपल्यासाठी राबते, कष्टते म्हणून आपण तिचे ऐकतो. गाडगे महाराजांनी मनाची ठरवलं की मी इतके कष्ट करीन की मी न बोलताही लोक माझे ऐकतील, त्यांच्यात सुधारणा होईल. झाले. वयाच्या 29व्या वर्षी गाडगेबाबांनी घरादारांचा, सगळ्या सोयऱ्यांचा त्याग केला. सगळी माणसे हे आपले सगळे सोयरे, सगळे विश्व हेच आपले घर असे मानून ते वावरू लागले. गावोगाव भजन कीर्तन करून ते परत फिरू लागले. समाजात लोकात जे दोष दिसत ते जणू आपलेच आहेत, त्याबद्दल आपण दंड भोगला पाहिजे अशी त्यांची भावना होती. घर सोडल्यानंतर कधी कुणाच्या घरी ते जेवले नाहीत. भीक मागायची आणि गाडग्यात जे पडेल त्याने पोट भरायचे. त्यांनी कधी धड कपडे वापरले नाहीत. चिंध्या घातल्या, पांघरल्या. झोपायला फक्त एक तरट किंवा घोंगडी उशाला हाताची घडी. कुणाकडे भीक मागायला जावे तर त्याने म्हणावे, तू तर चांगला धडधाकस आहेस, माझ्या घरची लाकडे फोडून दे, मग तुला भाकर. बाबांनी म्हणावे, द्या कुऱ्हाड. कुऱ्हाड हाती आली की घणाघण ढलफ्या पाडून घाम गाळावा. मालकाने भाकर आणायला घरात जावे तोवर बाबांनी कुऱ्हाड तिथेच ठेवून पसारवावे. बाबांचा पत्ता लागायचा नाही. तहान भुकेची पर्वा कोण करतो? भजन कीर्तन उपदेश हाच त्यांचा ध्यास. त्यांच्या भजनाला 10,000 हजार लोक जमू लागले. त्यांच्या पायावर डोकी ठेवायला लोकांची झिम्मड उडू लागली. ते कुणाला पाया पडू देत नसत. कीर्तन संपले की आरतीच्या अगोदर गर्दीतून पळ काढून कुठे तरी ते लपून बसत. लोकांना वाटायचे की बाबा गुप्त झाले. लोकांनी सद्गुण शिकावे, माझ्या पाया पडून उपयोग नाही असे त्यांचे म्हणणे असे. आणि कीर्तनात ते सांगायचे काय? कळवळून ते म्हणायचे, बाबांनो, आपणच भले केले पाहिजे. माझ्या लेकरांनो, अरे देव आपल्यातच आहे, त्याला जागा करा. ज्याला तुम्ही देव मानता तो मोठा विचित्र आहे बरं.
हा चंद्र, हा सूर्य, ही झाडे, हे डोंगर त्याने निर्माण केले. त्याची इच्छा. पण ही इच्छा अशी कशी? हे गरीब, हे महारोगी, या हलक्या जाती, ह्या उच्च जाती त्यांच्या इच्छेने झाल्या काय? मग हा देव असा कसा? आणि आहे कुठे तो? त्यापेक्षा आपणच आपले भरले करून घ्यावे. हा उपदेश करत ते गावेच्या गावे, शहरेच्या शहरे गाडगेबाबांनी पायाखाली घातली. बाबांचा एक नियम होता, तो त्यांनी अखेरपर्यंत पाळला. ज्या गावी, ज्या वस्तीत ते जात, तेथे खराटे, फावडी, घमेली मागवत. मग सर्व गाव झाडून सारवून स्वच्छ होई. या गर्दीत कुणी पाया पडायला आला की एक तडाखा घेऊन बाबा म्हणत, तुम्ही स्वतः तर काम करत नाही आणि दुसऱ्याला करतो असे आडवे येऊन पडता. व्हा बाजूला. बघा हे गाव कसं साजरं गोजरं देवावानी दिसतं आता. फैजपूरला काँग्रेसचे अधिवेशन झाले. पंडित नेहरू अध्यक्ष होते. लाखावरी लोकांची गर्दी झाली. त्यावेळी बाबांनी अधिवेशनाचे पटांगण झाडायचे काम आपल्या हाती घेतले. झाडलोट करून बाबा पसार होत. कुणाशी बोलणे नाही की कुणाकडे जाणे नाही. तुम्ही पंढरपूर पाहिले आहे का? नाशिक बघितले आहे का? आणि देहू आणि आळंदी, महाराष्ट्रातल्या अशा कुठल्याही तीर्थक्षेत्री किंवा शहरी तुम्ही गेलात तर तुम्हाला दिसेल की बाबांनी स्वतः राबून, कष्टून, भीक मागून धर्मशाळा बांधल्या. काही नद्यांना घाट बांधले, पाणपोया उघडल्या. गरीब, अनाथ, अपंग यांच्यासाठी सदावर्ते सुरू केली. मुलांसाठी शाळा, कॉलेजे, वसतिगृह उभी केली. दुःख दिसले की बाबा धावले. भूकंप झाला, दुष्काळ पडला, लोक अन्नान्न झाले की बाबा तिथे हजर. स्वतः राबायचे, लोकांनाही सेवेची प्रेरणा द्यायचे. त्यातून अन्न, वस्त्र आणि अशाच गरजेच्या वस्तू निर्माण व्हायच्या. उजाड गावे उभी व्हायची. त्यांनी जात मानली नाही. त्यांचा देव म्हणजे अनाथ, अपंग, दरिद्री, दुःखी लोक. रंजल्या गांजलेल्यांची सेवा हीच बाबांची देवपूजा. बाबा कसे दिसत? डोक्यावर शुभ्र चांदीच्या रंगाचे केस, पिंगट डोळे, गोरा रंग, अंगात फाटका पण स्वच्छ सदरा, जाडजूड धिप्पाड देह, नेसायला एक लुंगी, एका पायात कापडांचा बूट तर दुसरा पाय अनवाणी, हातात एक काठी आणि एक गाडगे. हात सदा नमस्कारासाठी जोडलेले, पण दुसरा कोणी पाय धरू लागला की ते पसार होत. असेच एक दिवस ते या जगातून पळाले, गुप्त झाले. पुन्हा मात्र परत आले नाहीत. सगळे हाक मारत राहिले, अहो बाबा, अहो महाराज, अहो गाडगे महाराज. पण बाबा परत आले नाहीत. हा दुर्दैवी दिवस होता 20 डिसेंबर 1956.